TV आहे समोर. या साईडला AC आहे टॉवर. राईटला लेफ्टला पण AC आहे. नमस्कार मित्रांनो, मी योगेश नारळकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज ना आपण फिरायला चाललो आहे आणि माझ्यासोबत आहे स्वराज. तर स्वराजचे पप्पा आणि एक आपला गौरव दादा, तो आपल्या नेहमी व्हिडिओमध्ये असतो. आम्ही आता फिरायला चाललो आहे. कुठे कसं काय जाणार ते सगळं तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. इथे सांगत टाईमपास करण्यात मला योग्य वाटत नाही. तर चला एकदा बघूया आपल्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आहे ना 2 मेंबर अजून ॲड झालेत. गौरव दादा आणि पृथ्वी. हे बघा स्वराज. झाला का इथं? स्कॉलरशिपचा अभ्यास झाला? कृपया साच्या गाडीतून बाहेर डोकावू नका. चलती गाड़ी के नेक्स्ट स्टेशन ठाणे. ओमनीमध्ये ओमनी काळी पिवळी. त्याला सांगा आता चिता गेट ओके 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 ओके. आलो तू आहे का चिता गेट नाही? आतमध्ये येतो. हा भाऊ इकडे भाऊ. आपण चाललोय इथे आलो आहे स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याजवळ. दर्या बघा, दर्या. येऊ का? चल 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 चल. आपण एसीला जायचंय. जरा बसून नंतर फोटो काढू. समजलं का? जरा घाम जिरून मला घाम आला. सकाळी आम्ही 12, 1, 2 लाख काय असेल ते चेकआउट करू. 12च्या आधीच आहे आम्ही. नाही, आम्ही 3 मित्र आहे आणि माझी मुलं 2 छोटे. दादा वडापाव घेऊन ठेवा ना दादा. इथे 4 ना. पैसे दिले का? पकडून उभी राहा. पकडून बस. बाहेर बसायचे 250, खाली 200, AC 300. ही मग अशी रडत होती. हिची मम्मी ओरडली. काय सांगशील मग? चांगला आनंद वाटतोय. समुद्राच्या लाटा आला. माईकला यूज केला. माईक मित्रांनो, खूप मजा येते. पृथ्वी इकडे उभी आहे. स्वराज तुमचा मित्र योगेश. पृथ्वी मजा घेते. बोलते बंद करू का? नको सॉरी. अरे योगेशची पण बॅग आणायची ना. आणि हे बघा, हे आपला मित्र आहे. म्हणजे स्वतःची बॅग आणली, माझी नाही आणली. माझी बॅग नाही आणली तुझ्या पप्पाने. ठीकच, मी घेऊन येतो आता बॅग जाऊन. स्पॉट आला आमचा.
उतरायचं. कोणता स्पॉट आहे? अलिबाग. विच स्पॉट? रनिंग करून आलो आम्ही पकडली ना गाडी आपण. पाण्याची बाटली आणली कुठली रनिंग झाली का? छोटी बॉटल आणली. हा विक्रांत, बाकी जायचा मित्र. तुझा घे काय म्हणणं. यांनी आम्हाला आयडिया दिली इकडचं कसं काय आहे ते. इकडची आयडिया दादांनी दिली आहे. हे दादा आता आम्ही बसलो रिक्षात. लक्षात कर ते घ्यायचं. 3 मेंबर बसलेले आहे रिक्षात. बॅग चल भाऊ जाऊ दे. इथून जास्ती लांब नाहीये. लांब काय जवळ आहे मला माहित नाही. 30 रुपये एक सीट. अच्छा. लांब आहे का दादा इकडनं? तू सांग जवळ आहे. 2 किलोमीटर, 2 ते 2.5 किलोमीटर जवळ आहे. काय विषय नाही. 30 रुपये एक सीट. 10 मिनिटात ये. रात 7:45 सकाळी 6ला उठू आपण. तर मित्रांनो या ठिकाणी जेवण आलंय. रात 11:45 भाकरी, भात, तिखट कोलंबीचा रस्सा, कांदा, सुरमई फ्राय आणि ही कोलंबी. तर मित्रांनो इथं संध्याकाळचं हे जेवण आहे, म्हणजे आजच्या रात्रीचं. आणि हे दादा आम्हाला सेवा करता आमची. नमस्कार. आपलं नाव काय भाऊ? समीर जामकर. समीर जामकर नाव आहे तुमचं. दादा टेस्ट कशी आहे? अप्रतिम, खूपच सुंदर आहे. दीदी टेस्ट कशी आहे? मस्त आहे. छान आहे. तर मी आता जेवायला चालू करतो. ओके सांगतो मी तुम्हाला कशी आहे ती टेस्ट. ओके सर. टेस्ट मस्त आहे. नारळ पडत नाही डोक्यात. नाही सगळं पाळा करतो आम्ही सगळं. विषय तो नाही. नाही सगळं पाळून घेतो हॅलो. आणि झालेलं होतं. तसं नाही डोक्यात. आम्ही नाही डोक्यात पडत नाही ऍक्च्युली. कोणच्या पडले का? नाही हा डोक्याच्या वर. ए भाऊला उठतो उचलून. आम्ही जातो बाहेर फिरायला. सांगू मस्त गरम गरम कांदे पोहे. थोडीशी ना कांदा पोहे. गुड मॉर्निंग. लाईट खाऊ दे. ते खाल्ल्यामुळे जेवणार नाही बरोबर. तोंडावर पाणी मारून घेतलं मस्त. आणि इथं चहा आलाय. चहा घेतो आता. आपण आलो चेक बिक काय नाही केलं माझं तर कोणी चान्स मारत असेल मग जाऊन गर्दीत एक सांग. हा बोलवाला पण नाही मारत चान्स. कालचं टी शर्ट घालतो आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो मस्त मस्त. काल रात्री हेच घातलं होतं. येताना चॉकलेटी होतं.
रिक्षावर कंगवा मारतो आणि फिरायला जातो. कुठेतरी वापरलेला कंगवा आहे, धुतला नवीन झाला. केस बसत नाही, झोपेत न उठलोय ना, आंघोळीचा पत्ता नाही. तसं थोडं पाणी मारलं आणि हे करून घेतलं. चल तर मित्रांनो, फायनली आता निघतोय बाहेर फिरायला जायला. लाईटीची बटणं बंद करून घेतो. दीदी तिकडचे फॅनचे बटन बंद कर, बाथरूमचं पण बटन बंद करून. चला तर आता आपण निघतोय फिरायला जायला. फिरायला म्हणजे इकडची व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करतो कसे काय असतील ते. ओ माय गॉडनेस, हे बघा इथून यांचं घर. हा इथं आपल्याला स्टे होता. कावळे बघा किती तिकडे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. व्ह्यू दाखवतो मस्त. इथे ना यांनी ना दगड लावले. दगडांच्या पुढे ना समुद्र आहे. समुद्र तुमचा आमचा फेवरेट. दिसला का? मग 2 तास हे करू, मग जेवण करू, मग वाटलं रिक्षाचं काय असेल ते बघू. इकडे ना दादाचे प्लॅन चालू आहे किती तासात काय अटकवायचं ते. आणि ना मला माड बघून ना मला एक गोष्ट आठवते. लहानपणी ना शांतपणा करत वरती चढलो होतो आणि खाली आलो सरसरत. पूर्ण हात घासला होता माझा, वाट लागली होती पूर्ण हाताची. त्यापासून माडावरती चढायची हिंमत कधी झालीच नाही. बघू आता काय प्लॅन असतो त्यांचा. हिचं काय निवांत एकदम. जिधर पप्पा लेके जाएगा उधर घूमने का बस. तर मित्रांनो, आम्ही ना खास फिरण्यासाठी अलिबागला आलो. येताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, जी आपली मुंबईची लोकल, तिच्याने आम्ही मुंबईपर्यंत आलो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपर्यंत. त्यानंतर पुढे बोटीने आलो. बोटीचं नाव काय होतं? अजंठा बोट. PNB जी असते ती अलिबागला घेऊन आली आपल्याला. आणि तिकडनं मग बस फ्री असते त्यांची. तर बस ही अलिबागपर्यंत येते त्यांची. तर आपण कुठे उतरलो? भालनाका. भालनाक्याला उतरलो. त्यानंतरचा तिकडे उतरल्यानंतरचा प्रवास दादा सांगेल, मला एवढा काही समजून आला नाही. जी प्रवासी बोट आहे त्या बोटच्याच त्यांची सर्व्हिस असते इथपर्यंत येण्याची बसनी. नाक्याला उतरवतात आणि मग थळवाडीमध्ये इथे मच्छी मार्केट पण बोलतात ह्या एरियाला. आणि इथे बघा समुद्र आहे, अख्खा हा किनाराच आहे. आणि हॉटेलचं नाव आहे समुद्र किनारा. समुद्र किनारा हॉटेलचं कॉटेज. कॉटेज रिसॉर्ट टाईप आहे. मस्त आहे. प्रत्यक्ष अलिबागला जाण्यापेक्षा 4 किलोमीटर आपण अलीकडे आलेलो आहे. म्हणजे इथूनच चालू होऊन जातो सगळं समुद्र किनारा. छान एकदम निसर्गरम्य. अलिबागमध्ये कसं जास्त गर्दी असते, भीड असते. मग आपण एक निवांत क्षण शोधण्यासाठी हॉटेल समुद्र किनाऱ्यावर आलो आहे. आणि इथं रात्र आम्ही छान आमची गेली, मस्त. सोय पण चांगली आहे. नक्की तुम्ही एकदा जेवण पण मस्त होतं. व्हिडिओमध्ये दाखवलंय तुम्हाला मी. काल आवडलं असेल तुला. जेवण घरगुती टाईप होतं. फिश थाली दिली, सुरमई, प्रॉन्सच्या 2 प्रकारची भाजी आणि अत्यंत सुंदर घरचं जेवण. हां, आणि त्रास बिलकुल नाही झाला. सकाळी चहा भेटला, आता नाश्ता येईल आणि आम्ही थोडं फिरून येऊ. मग कांदे पोह्याचा नाश्ता सांगितलं, बघू कसं. आणि सगळं झाल्यावर मग आपल्याला जायचं अलिबागला. आणि मग अलिबागची इथं आपण मजा करू. आज तुम्हाला दाखवू आपण अलिबागला आम्ही काय मजा करायचो. झालं व्यवस्थित इकडे ना थोडासा झालं ना व्यवस्थित.
विषय झालाय म्हणजे लोचा झाला थोडासा. आम्ही रात्री आहे ना त्यांना मिसळपाव बोलवतो आणि त्या मावशींनी पण मिसळपावच केली आणि आम्हाला आता सकाळी आम्ही बोलता बोलवतो कांदे पोहे करूया म्हणून. ठीक आहे, समजून घेऊया. काय दादा? बिलकुल. ए भाऊला मिसळपाव पाहिजे होती ना. तो काय पण खाईल रे, अंडा उसको सब चलता है. अंडा नाही बोलली ना. देणार का अंडे? हा, एक अंडा यांनी खाल्लं तरी पण झालं. मला तर अंडा आवडत नाही. बॉइल्ड अंडा. मिसळपाव आली, मिसळपाव. चहा पण आलाय, तर चहा घेतो मस्त. फायनली आंघोळ झाली, आता फटाफट तयारी करतो आणि निघतो. केसावर कंगवा मारतो. पावडर लावू का नको? थोडीशी लावतो, बाहेर नका आपण. तर मित्रांनो आता फायनली तयारी बियारी झालेली. आता आम्ही चाललोय अलिबाग फिरायला. चंद्या बघा आमचा. आता आम्ही निघतो. तर रिक्षावाला दादा कुठे? तर भाऊ सामान सगळं इकडे बॅग लॉक करता का? आम्ही करू? नाही केलं. जाणार आम्ही आता. दादा नाव काय तुमचं? फैजल. अरे वा. स्वराज आहे ना, स्वराज. पप्पांना रागपट्टी देऊन मस्त थंडाची चानस घेतलाय. दीदीला पण दिलं. आता मला पण पाहिजे. स्वराज मला दे इकडे. पप्पा अरे दे. यायला मी सांगेल कंजूस मुलगा आहे. कंजूस मित्र आहे आमचा. हे बघा कंजूस. हे बघा राखीचा आणि घेतलेली आहे आपल्याला. आहे ना बाई, याला बोलतो प्रेम. याला ठेवतो इकडे. जा इथंच. एक ग्लास केला असता राकेश. ग्लास पण लक्षात ठेव. आपण पोचलेलो आहे वर्सोली बीच. कसा किती रुपये दादा? 200 रुपये. मस्त गाडी आहे. कसली किती रुपये दादा? 200 रुपये एक गाडी. हे दीदी चल चला चालू करतो. काय करू सांग? हा एक्सिलेटर आणि ब्रेक कुठे? आता मॅडम कळवू का दादा? सर्व घे सर लेफ्ट बटन. गाडी चालवतो मी, रिक्षा पण चालवतो. खाली काय पाय लावायची गरज नाही ना भाई. काय नाही काय ॲक्टिवा सारखी काय मोठी गोष्ट नाही. गाडीचं नाव काय आहे? ॲक्टिव्ही. काय चाललं जातो. कळवू शकतो ना? कळवू शकतो, फक्त मारू शकतो. तू दादा नाव काय तुझं? शुभम भाऊ आहे आमच्यासोबत. तिथे आहे ना तू? अशी काहीशी गाडी आहे. माझे झेंडा नाही आहे महाराजांचा. दादा थांब. थांबू का? फोटो काढायचा. दादा हा ब्रेक काम नाही करत का? ते बंद केलं. अच्छा.
तुला मग अशी धमाल. पर्यंत आतकडे खेळून घे नंतर बस. कुठे चालला काय राईड आहे हॉर्स राईड आहे नाही मग कॅमल राईड आहे ओके ओके तुझ्या कॅमलला आंघोळ केली गेले वास येतोय भाई कॅमल राईडला बसलोय हा काय ऐकत नसतो आता बापरे इथं गावात बाबा हालतोय डुगू डुगू हा हा मी सेंटरलाच आहे भाई बापरे भाऊ कसं वाटते भाई 4 जण आपण किती भाऊ मी दीदी आणि बाळा दादा गौरव काका आणि ते उंटवाल्यांना विचारलं आम्ही की एवढं वजन घेईल का ते 500 किलो घेतो आमचं किती असेल माझं 50-60 काहीतरी आहे दादाचं असं 80 20 कैमल राइड पे फोन आ रहा है सबको वो कैमल राइड चालू है हाँ भी बताएंगे हाँ साधं काम नाही भाई कैमल राइड चालू आहे फालतूगिरी करायची बाबा अलिबाग फुल मचाएंगे भारत हात सोड दोन्ही पण हे वरती करा पाय किती घेतात असे तुम्ही 200 घेतात 400 रुपये घेतले आमच्याकडनं बाकीचे 200 रुपये त्यांच्याकडनं आणि ते ओळखीचे दादांच्या म्हणून ओळखीने कमी केले ना भाऊ नाही तर मग तुमचं नुकसान कसं हॅलो हॅलो मित्रांनो इथे ना मस्त सुरूची वन आहेत बाजूने पूर्ण आणि हातगाड्या लावल्या तर अशा आता आम्ही खायचा काहीतरी बंदोबस्त करतो भूक लागली थोडीफार मगाशी खाल्ले आपण आता दुपारचे किती वाजले 11:06 झाले काहीतरी खायला पाहिजे ना शांतता आहे बाकी काय गाड्या बिड्यांचे आवाज नाही तर पक्ष्यांचे आवाज भरपूर येत आहे किती शांतता आहे. माईक बी यूज नाही केला आम्ही माईक अजिबात यूज नाही केलं पूर्ण व्हिडिओला अजिबात माईक यूज नाही करणार त्याने म्हणजे आपण गाव ठिकाणी आलोय शांततेचा अनुभव घ्यायचा आहे मला ब्ल्यू गार्ड आहे. सगळ्या नॅचरचा आवाज येऊ दे काय यायचा आहे तो इथून कुरकुरे घेतले आता चल ग तिथे तो जातो परत तिकडे शॉपवरती यांच्या खायला बसले तिथे बसतो एक प्रश्न आहे आई नेहमी कडेवर का उचलते आणि बाबा नेहमी खांद्यावर का उचलतात ते कसं आहे माहिती आहे का बेटा आपली आई असते ना ती आपल्याला कडवर काय घेते माहिती आहे की मी जे बघते ते माझ्या मुलाने बघावं काय जे मी बघेल ते माझ्या मुलाला पण दिसावं आणि वडील खांद्यावर घेतात याचा अर्थ जे मी बघू शकत नाही ते माझ्या मुलांनी बघावं म्हणजे मी जे आयुष्यात जे मिळवलं नाही ते माझ्या मुलांनी मिळवावं ते बापाची व्याख्या असते बस मस्त नाश्ता बिष्टा करून घेतला आता इथून जातो आम्ही समुद्रात कशी एंट्री मारतो बघा आता इथून शॉर्टकट एंट्री गावात दगड उतरायचं
तर तिकडचं पुढचं पाणी कसं असेल काय माहिती, बघू आपण. अशी राईड केली, भूक लागली, जरा खाऊन पिऊन घेतलं. आता पुढे कसं काय ते बघू आपण. पाण्यात थोडीफार मस्ती करू. ते पाण्यामध्ये राईड बीड आहे ते करायचं नाही करायचं ते बघूया आता कसं ठरवतं. कुठे फायनली पाण्यात उतरतोय. ऊन भरपूर आहे, गरमी आहे. पाणी उडवते. आमचा कॅमेरा भिजलो. हरवले तर नवीन घेईल फक्त गाडी. आमचं पॅन्ट भिजली ना रे. व्यवस्थित आहे तिथे छोट्या छोट्या, आणि माझी पॅन्ट भिजलेली आहे. सत्यानाश. बसून बसून मस्त पोहताय दादा. कुछ नया है यहाँ. थोडं घे. पवाला जायचा जायचा पाव. यानी आहे ना स्वराचे मुद्दाहून पाडलं त्याला. दादा पुढे ये, इकडे ये. अरे पाणी वाढते. मित्रांनो मस्त मजा करतोय आम्ही. जास्ती पाण्यात जात नाही कारण की मी पाण्याला स्वतः घाबरतो. ओ थँक्यू. माझं टी शर्ट थोडं तुम्ही जपलं. भाऊ पोयाला जाय. फायनली बीचवरनं आम्ही निघालो. पहिला आता तो जेवढा कसं आहे काय ते फिनिश. इथे ना 2 शौचालय दिले, म्हणजे वॉशरूमची सोय केली मस्तपैकी. छान आहे सोय. आपल्या रूमवर कालपेक्षा आज मजा केली असते. तर वडापाव बिडापाव खाऊन निघालो. आता आम्ही चाललोय आपल्या रूमवरती, म्हणजे समुद्रकिनारा कॉटेज. तिथे जाऊन काय करायचं आपल्याला, जेवायचं, थोडा आराम करायचा, निघायचं. त्यानंतर ऐक ना, मी काय म्हणतोय बोट साठी आम्हाला परत अलिबागला जावं लागेल.
का इथूनच जाऊ शकतो? हा? बालपाटा बालपाडाला फाट्यावर वर्सोली बीच ते थलवाडी असा प्रवास जो आम्ही केला रिक्षाने, त्या रिक्षावाल्या भाऊने आमच्याकडनं 500 रुपये घेतले आणि जास्ती वाटले थोडे ना. आपल्याला मुंबई ठाण्याच्या विचार जर केला तर एवढे होत नाही आपल्याकडे. ठीक आहे, आपण फिरायला आलो तर याचा विचार नाही करणार, थोडंफार होऊन जाईल इथे तिथे. बरोबर ना दादा? तर मग आता आलो तर आहे, आता आंघोळ करतो, फ्रेश होतो, मग जेवणाचं काय असेल ते बघूया, तुम्हाला दाखवतो. ठीक आहे मित्रांनो, आता वाजले दुपारचे 4:04. समुद्र फिरून आलो, आता जेवायला चाललो. हा रूममध्ये कोण नाही, रूम खेचून घेतो. मला झाली सर्दी, गपचूप पिण्याला घेतोय. जेवायला बसतो आता. काय भाऊ जेवण काय? हा काय दीदी जेवण काय? जेवण काय? चिकन. चिकन, भात, भाकरी, सलाड. मस्त गरमागरम भाकरी आणि चिकन. अरे वा, काय आणलं दादा? लॉबस्टर. अरे वा, भाऊची टांगा पलटी होणार होती आता. लॉबस्टर आलं, लॉबस्टर खनखनीत एकदम. आणि हा इकडे बघा एक क्रॅब्स आहे, दिसला का? सुंदर. तर मित्रांनो, दुपारचे 4 वाजता आम्ही जेवायला बसलो. लेट झालं आम्हाला, कारण की आम्ही गेलो होतो समुद्रावरती. फुल धमाल केली. टी शर्ट पण नाही घातले कारण की गरमी भरपूर आहे. काय दादा, गरमी खतरनाक आहे ना? टेस्टी, एकदम घरगुती टेस्ट आहे, मस्त. तर मित्रांनो, फायनली आता निघतो आम्ही इकडं. अलिबाग ट्रिप फिनिश. मस्त मजा आली. यांची बसेस पण वेगळ्या असणार ना आता. तो बड्या बकऱ्यांच्या लाईनीसारखे आम्ही उभे राहिलो आहे. गुगल पे नाही आहे, काय उपयोग? डिजिटल इंडियाचा अर्थ काय? जर तुम्ही गुगल पे ठेवत राहायचं म्हणजे ऑनलाईन मनी नाहीये, पैसे पाहिजे. नाहीये, ते केलंच पाहिजे ऑनलाईन, आणि हे लोक घेत नाहीये ऑनलाईन. ते थोडं वाईट वाटलं. बाकी मस्त होता प्रवास. ऑनलाईन पेमेंट ठेवा, बाकी एक नंबर. पंतप्रधान बोलतात की डिजिटल इंडिया, सेफ इंडिया, हा, पण मग हे लोक ऑनलाईन का नाही घेते पेमेंट? गुगल घ्यायला पे, पाहिजे. जीपे ह्या पेमेंट कुठल्याही प्लॅटफॉर्मचे पेमेंट घेत नाहीये. हे चुकीचं आहे. आम्हाला पाहिजे होतं गुगल पे. ऑनलाईन पेमेंट झाला असता आम्ही निघलो असतो आतापर्यंत. मित्रांनो, मस्त AC तिकीट बुक झाली आहे. गाडीचं नाव आहे मालदार. मालदारमध्ये आलो आणि सरडेक एसी. कडक AC एकदम आवडला आपल्याला. हे बघा, फक्त एक गोष्टीचं मग अशा आम्हाला पटत होतं, तो म्हणजे ऑनलाईन पेमेंट नाही घेतलं आमच्याकडनं. आता ह्या गाडीमध्ये आहे, गाडीमध्ये होतो, बोटमध्ये. मजा येईल. मस्त बोट आहे, फ्रेश वाटेल रे. पुढेच बसले ना टीव्ही आहे समोर. या साईडला AC आहे, टॉवर. राईटला लेफ्टला पण AC आहे, टॉवर AC. आणि आम्ही बसलोय फर्स्ट रो मध्ये. शाळेत आपण लास्ट रोला बसायचो, ते फर्स्ट रो. आनंद भेटतो. मित्रांमध्ये असल्यावर काय काय गोष्टी शिकायला भेटतात.
आम्ही शिकलोय शिकून घ्यायचं. हा के खाऊन खाऊन शिकलो आम्ही. जास्ती नाही, 3,000 पर्यंत खर्च येतो पर पर्सनचा विचार केला तर 3,000 आणि जर लहान मुलं असतील तर 4,000. जास्ती टेन्शन घ्यायचं नाही, फुल धमाल करायची, घ्यायचं, एन्जॉय करायचा आणि निवांत मजा करायची. दादा 1 मिनिटाने फोन करतो हा तुम्हाला. फुल निवांत धमाल करायची. आयुष्य हे खूप छोटंसं आहे, फुल मजा मस्ती करून संपवायची. त्यानंतर नुसतं जन्माला आला हेला आणि पाणी वाहून दिला असं नाही जगायचं. बरोबर ना दादा? काय सांगशील या विषयावर? एकदम बिलकुल बरोबर बोललाय तो. आजचा विचार करता होते सर सलामत तो पगडी 50 फुल धमाल करायची. कोणाच नाही बोलत म्हणजे वरती यायचं, कमी नको यायचं. तर डिजिटल पेमेंटचा GR बघूया आपण. गुगलला बघतोय आणि मग अशी जरा आर्ग्युमेंट झाली आमची, कारण की ते डिजिटल पेमेंट घेत नव्हते आमच्याकडे. बंधनकारक आहे. विशेषतः जर दुकानात किंवा सेवा पुरवठा डिजिटल माध्यमातून वापर करत असेल, जर दुकानाने ऑनलाईन पेमेंट नकार दिला तर तुम्ही खाली उपाय करू शकता. डायरेक्ट फोन करायचा. गुगल पे घेत नव्हतं आमच्याकडनं, म्हणजे कॅश ठेवा, माझ्याकडे मोबाईल नाही, असं चालत नाही. हे उत्तर चुकीचं आम्हाला नाही पडलं. आम्ही उजत नाही घातली, त्यांना बोललो आई आमच्याकडे गुगल पेच पाहिजे आम्हाला. शेवटी त्यांनी ॲडजस्ट करून दिलं. तिकीट आले आपल्याला, आपली तिकीट 285 पर पर्सन. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. पुन्हा एकदा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. CSTला उतरलोय, मांडवावर आलो. CST इथं लेझर शो चालू आहे. ताज हॉटेल ओबेराय आणि हा लेझर शो इथून चालू आहे सरळ गेट ऑफ इंडिया मुंबई. यांच्याकडनं आपण फोटो काढून घेतले. शेअर गाडी भेटत नव्हती, शेवटी आता गाडी टॅक्सी भेटली आम्हाला. त्यांनी मीटरवर टाकली. कॉमेडी सांगू त्यांची टॅक्सीवर जाण्याची. स्टार्टिंगला आहे ना ते बोलला, आता बोलला आमच्याकडनं एवढं नको मला समजून घे. काय नाही बोलतो मीटर टाकतात, समजले असाल तुम्ही. तर सगळ्याच गोष्टी बोलण्यासारख्या असतात, काय काय समजून पण घ्यावे लागतात. रात्रीचे 9 वाजले. चाललो आता मस्त आपल्या घरी निवांत.